मुंबईतील 25 विधानसभा मतदारसंघांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बालेकिल्ला असलेल्या जागा आपल्याचकडे ठेवण्याचा ठाकरे गटाचा आग्रह असल्याचंही बोललं जातंय। एकूण 36 पैकी 25 जागांसाठी ठाकरे जुन्या आणि काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदली केली जाण्याची शक्यताही वर्तवलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपासंदर्भात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया ठाकरे गट कोणत्या जागांसाठी आग्रही आहे। शिवडी, भायखळा, वर्ली, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, बागाटणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, यानंतर कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वादरे पूर्व, विले पार्ले, कुलाबा, वडाळा, चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्तीनगर, मानखुर्द, शिवाजीनगर। तर आपण पाहतोय ठाकरे गटाकडून उमेदवारी कोणाला मिळू शकते। दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर तर वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा आहे। मुंबईतील 36 पैकी 14 जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत। 2019 विधानसभेचं चित्र आपण पाहतोय, त्यापैकी 14 पैकी 8 आमदार उद्धव ठाकरेंसोबत सध्या आहेत। उर्वरित 6 आमदार शिंदे गटामध्ये आहेत।